28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नागपूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी एकत्र येत शासनाविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली। कलमेश्वर, प्रलंबित मानधन व विविध मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज निवेदन सादर करण्यात आले। यावेळी आता नाही तर कधीच नाही अशी ठाम भूमिका घेत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। आशा वर्कर्सनी सांगितले की मागील 6 महिन्यांपासून मानधन थकीत असून त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे। आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे काम करत असूनही शासनाकडून योग्य सन्मान व सुविधा दिल्या जात नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी संघटनेच्या वतीने शासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि रस्त्यावर उतरून सरकारविरोधात लढा उभारला जाईल। 6 महिन्यांचे थकीत मानधन त्वरित अदा करावे, दर महिन्याला नियमित मानधन देण्याची व्यवस्था करावी, आशा वर्कर्सना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, वाढत्या महागाईनुसार मानधनात वाढ करावी, कामासाठी आवश्यक मोबाईल, डेटा सुविधा उपलब्ध करून द्यावी। या आंदोलनामुळे नागपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित होण्याची शक्यता असून प्रशासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे। मागण्या मान्य नाहीत तर रस्त्यावर उतरू असा थेट इशारा आशा वर्कर्सनी सरकारला दिला आहे। कलमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट। मागणं आहे, जर तुम्ही 8 दिवस प्रत्येक महिन्यातले 8 दिवस घेतले, हा तुमचा 1 महिना गेला आणि आमचे 8 दिवस करता वाट पाहता 5 महिने लोटून गेले आणि 5 महिने लोटून गेल्यावर सुद्धा तुम्ही म्हणत आहे की आम्ही 10 मे पर्यंत आम्ही पगार काढण्याचा प्रयत्न करू। 10 मे म्हणजे किती झाले? 6 महिने। 6 महिने जर आशा वर्कर काम करत आहे, 6 महिन्याचं ती कोणी विधवा आहे, कोणाच्या घरी कोणी करणेवाला नाही, त्यांच्या मुलांचं त्यांनी आता हल्ली पेपरची फी भरायची होती, ती त्यांनी कर्ज काढून ती फी भरली आहे। त्याचा जे व्याज येते, जे इंटरेस्ट येते, ते कोण सरकार भरून देणार आहे का? आम्हाला सांगा तुम्ही असं की जर आम्ही कर्ज घेत आहोत तर तुम्ही आम्ही 6 महिन्यानं आम्ही ते 6 महिन्यानं इंटरेस्ट मागतात, मग तुम्ही पण आम्हाला इंटरेस्ट द्या 6 महिन्याचा, जे आमचं मानधन तुमच्याकडे बाकी आहे। 6 महिन्याचा इंटरेस्ट द्या, तुम्ही काम थांबवा। आमचं एक आव्हान आहे तुम्हाला, जर तुम्ही आम्हाला आता जसे बोलले तसे जर चालले नाही, 8 दिवसात आमचं पेमेंट नाही आलं तर आम्ही सगळं काम बंद करून आम्ही रस्त्यावर लाडक्या बहिणीचे पैसे जात आहेत, पण आमचे 5 महिन्याचं केंद्र सरकारचं का नाही येत? पेमेंट आणि जो पैसे नाही भेटत आपल्याला भेटते ना, लाडकी बहीण आपल्याला पाहिजे नाही ना, आम्ही तेवढं घेतलं नाही बरं। आम्हाला तिकडून फोनवर फोन मेंटॅलिटी हे सगळं सांगून का सरकारला, पण जेव्हा आम्हाला म्हणत आरोग्य खात्याचा बेस आहे, पाया आहे, पगारच नाही का केंद्र सरकारकडे? आरोग्य खात्यासाठी पगार नाही, लाडकी बहिणीला पैसे दर महिन्याचे नाही कमी केले सुरुवातीला वाटलं। जिल्हा परिषद परिषदेत आलेलो होतो आणि येथील आम्हाला आज नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण आशा वर्कर म्हटलं म्हणजे प्रत्येक ग्रामीण क्षेत्रात गावोगावी आशा वर्करचं हे काम खूप महत्त्वाचं असतं आणि आता येणाऱ्या भरपूरशा छोट्या मोठ्या कामात, शासकीय कामामध्ये म्हणा किंवा प्रसूती, गर्भपात हे काम करताना संपूर्ण कामामध्ये आशा वर्कर हा एक असा गट आहे महिलांचा की संपूर्ण गावामध्ये ते लोकांची लोकसंख्येनुसार आपले कार्यरत करत असतात। पण आज आम्हाला इथं आल्यावर असं कळलं की ह्या आशा वर्करचा एक त्यांना पगार तर खूपच कमी आहे। मला वाटतं 2 वर्षापासून यांचा पगारवाढीसाठी पण मोर्चे सुरू होते, त्याबद्दल की आम्ही पाहत होतो, पगार तर वाढलाच नाही आणि आता यांना 3 ते 4 महिने झाले ना, सांग्या 5 महिने होऊन राहिले, यांचा पगार न झाला आणि शासन एक साईडने म्हणते की महिलेला लाडकी बहीण म्हणून ठेवला आहे आणि अजूनपर्यंत यांना 5 महिने झाले पगार न झाला आहे। आज उन्हाळ्याचा दिवस आहे, लग्न कोणाच्या घरी लग्न विवाह तर भरपूरसे कामं असतात, उन्हाळ्यामध्ये असले म्हणजे भरपूरसे सण त्योहार असतात आणि एखादे पगार झालेला नाही आहे। 5 महिने झाले इथे बिचारे आलेले आहे आणि आज यांचा जिल्हा परिषदेचे निवेदन देण्यात आलेले आहे। यांची अध्यक्ष आताच निघून गेली, त्यांची आमची भेट नाही झाली, तरी आपण जाणून घेऊया मॅडमला। मॅडम आपलं नाव काय? माझं नाव मंगला लोखंडे आहे, मी जिल्हा सेक्रेटरी आहे आणि आम्ही हे समस्या घेऊन आलो आहे आम्ही सीओकडे की आमची समस्या हे आहे की आम्हाला 5 महिने झाले आमचं मानधन अजून भेटलेलं नाही आहे आणि आम्हाला जो केंद्राचं जे राज्याचं जे मानधन आहे 1000 रुपये 10,000 रुपये हे प्रत्येक महिन्यात मिळते, पण वेळानंच मिळते, पण 5 महिन्याचं जे मानधन आहे ते आमचं लडखडलेलं आहे। तर आमच्या अशा कार्यकर्ते करतील काय? कारण का सांगितलं तुम्हाला पगार? आम्हाला कारण हे सांगितलं की बा तिकडूनच ग्रँट नाही येत आहे, हां जे स्पर्श पद्धतीने जे आमचं पेमेंट होणार आहे तो तिथं ग्रँड अगोदर येते, नंतर आम्हाला तो पेमेंट येते, तर ते तिथं ग्रँडच नाही आहे म्हणतात। आम्हाला सांगतात का 8 दिवसांना ग्रँड येईल,
4 दिवसानं ग्रँड येईल, पण ग्रँड काही येत नाही. आमचं सगळं तयार आहे. आता ग्रँड आली का आम्ही पैसे तुमचे टाकतो. कसे 4 करता का दिवसात दिवस नाही म्हणतो. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले का प्रश्न तोच राहतो. पण आम्हाला काही पेमेंट येऊन अजूनपर्यंत आला नाही. मग आज आता- आमचा 5वा महिना सुरू आहे. आता 5वा महिना सुरू झाला तरी तुमचे कामं जे आहे पद्धतशीर सुरू आहे का? आमचे कामाचा बोजा काम पद्धतशीर सुरू आहे. आम्हाला पेमेंट नाही तरी आम्हाला प्रेशर टाकले जाते. आजच्या आज आम्हाला हे लिस्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणजे आणि पाहिजे. आता कोणतरी मॅडम बोललो होतं की जर काम नाही केलं तर काढाची धमकी वगैरे काय? आणि काम जर नाही केलं आम्ही तर आम्हाला काढाची पण धमकी देतात. शोकास लेटर देतात की तुम्ही 4 महिने झाले, 5 महिने झाले, तुम्ही व्यवस्थित काम नाही करून राहिले, मग तुमचा रेकॉर्ड व्हायलाच येतो आम्ही. तुम्हाला तुम्ही म्हणता ना का आम्ही काम नाही देतो तुमचा रेकॉर्ड व्हायला. अशा प्रकारची आम्हाला धमकी दिल्या जाते. तर